कधी गाथा संघर्षाची, हो कधी गाथा संघर्षाची, कधी कथा कर्तृत्वाची, कधी गाथा संघर्षाची, कधी कथा कर्तृत्वाची, उजळती आठवणींच्या वाटा. असा हा उत्सव कट्टा, 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 असा हा उत्सव कट्टा. नमस्कार. उत्सव कट्ट्यावरती मी रीना पाटील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण महाराष्ट्र बोर्डामध्ये जी मुलगी 97.6 पूर्णांक मार्क्स मिळून हुजूरपागा शाळेमध्ये पहिली आलेली आहे असं घवघवीत यश मिळालेल्या ऋता अमोल सप्तर्षी हिला भेटणार आहोत. ऋता, तुझं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. त्याचबरोबर तिचे आई बाबा आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत. तिच्या यशामध्ये त्यांचा सर्वात मोलाचा सहभाग आहे. डॉक्टर अमोल सप्तर्षी सर, तुमचं सुद्धा साहित्य उत्सववरती, साहित्य कट्ट्यावरती मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तसेच तिची आई आपल्याबरोबर आहे, डॉक्टर प्राजक्ता अमोल सप्तर्षी. मॅडम, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मला सर्वप्रथम ऋता तुझं मनपूर्वक अभिनंदन. खूप मस्त यश मिळवलेलं आहे आणि सर्व लहान मुलांसाठी, आमच्यासाठी तू एक आदर्श निर्माण केलेला आहेस. त्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. आणि तुझ्या आईबाबांचं सुद्धा अभिनंदन, कारण त्यांनी तुझ्यासाठी खूप परिश्रम घेतलेले आहेत. तुमच्या दोघांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. मॅडम, मला तुम्हाला सर्वप्रथम विचारायचं आहे की 2 ऑक्टोबरला ऋता एक हातामध्ये लेखणी आणि सरस्वती जी विद्येची देवता आहे अशी प्रसन्न असलेली मुलगी तुमच्या घरी जन्माला आली. काय होतं त्यावेळेला तुमच्या मनात आणि तुमच्या घरातलं वातावरण? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे निसर्गाने, प्रकृतीने दिलेली सगळ्यात मोठी देणगी जी आहे मातृत्व, ते साकार होणार होतं, साकार झालं होतं. मी आई झाले होते, हा आनंद सगळ्यात मोठा होता. मुलगी झाली आणि तेही दसऱ्याच्या दिवशी, आणि मला सांगण्यात आलं की सरस्वतीचा मुहूर्त होता तो सकाळच्या वेळेसचा, आणि त्यावेळेस तुला मुलगी झाली, तर तो आनंद म्हणजे शब्दात अगदीच म्हणजे व्यक्त न करता येणार आहे इतका आनंद झाला होता. आणि आमच्या घरामध्ये पण प्रचंड आनंदाचं वातावरण होतं. राशीनला आमच्या गावी देवीचा उत्सव होता आणि माझ्या सासरची सगळी मंडळी उत्सव झाल्या झाल्या मला भेटण्यासाठी म्हणून, माझ्या माहेरी आणि ऋताला पाहण्यासाठी म्हणून लगेचच तिकडे रवाना झाली होती. तो खूप आनंदाचा क्षण होता, खूपच. खरोखरच मुलगी होणं म्हणजे आत्ताच्या काळामध्ये मुली असणं आणि मुलगी होणं हे सगळ्यांना आनंदाची गोष्ट असते, आणि त्यात ही एक दैवी ज्ञानाची देणगी घेऊन जन्मलेलं असं एक हे काय म्हणत आपण, एक छान गुणी असं बाळा त्यावेळेला जन्माला आलं. आणि तुमच्या घरात खरोखरच तेव्हापासून एक आनंदाचं वातावरण आणि आजही तिथे टिकवून आहे. अगदीच असं म्हणायला हरकत नाही. खरं ती आली, ती मुळातच सरस्वतीचा आशीर्वाद घेऊन आमच्या घरात. प्राजक्ताच्या फुलावरती उमललेलं मस्त हे फूल, खरोखरच तिला भेटताना मला स्वतःला पण खूप आनंद झालेला आहे. अमोलचं अनमोल असं हे रत्न आहे. खूप छान. मला असं म्हणायचं आहे की या मुलीला घडवण्यासाठी, म्हणजे तुम्ही त्यानंतर ती जशी वाढत होती तर तुम्हाला जसं म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तर तिचे असे कुठले गुण तिला जास्त जाणवले की ती पुढे काय करू शकेल, तिचं कसं भवितव्य असेल, या बाबतीत तुम्ही कसा आणि काय विचार केला होता? आवर्जून सांगावंसं वाटतं की आत्तापर्यंतचा तिचा जो यशाचा आलेख आहे तो पाहता खूप काही आम्हाला त्यामध्ये तिला सतत मागे लागणं की तू हे प्रयत्न कर किंवा अशा पद्धतीने अभ्यास कर, तुला हे करायचं आहे, असं फार कधी काही सांगावं लागलं नाही. म्हणजे माझं कॉन्ट्रीब्युशन तिच्या यशामध्ये म्हणजे तिच्या तब्येतीची काळजी घेणं, योग्य तो आहार तिला देणं आणि वेळेचं नियोजन करण्याबाबत तिला मदत करणं. म्हणजे काही गोष्टी वेळच्या वेळेस व्हायला हव्यात, रोजचा अभ्यास असू देत किंवा जे काही त्यांचे सबमिशन्स आहेत किंवा रोजची कामं पण ती वेळेतच व्हायला हवीत, हा नियम मात्र आम्ही सगळेजण अगदी काटेकोरपणे घरी पण पाळतो. त्याच्यामुळे लहानपणापासून तिच्यामध्ये बुद्धिमत्ता आणि या सगळ्या गोष्टी आहेतच, पण
थोडंसं या गोष्टींमुळे पण तिचं व्यक्तिमत्व अजून जास्त खुलत गेलं आणि यशाच्या ती जास्तीत जास्त जवळ जातीये, याचा नक्कीच आनंद आहे. लहानपणी तिला खेळाची आवड जास्त होती की अभ्यासाची? म्हणजे तिच्यामध्ये तिच्या आवडीनिवडी समजून घेण्यासाठी तुम्ही काय तिच्याकडे कशा ह्याने पाहत होतात? खेळ हे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचेच असतात. म्हणजे अभ्यास हा महत्त्वाचा असतो, पण खेळालाही कमी लेखून चालत नाही. लहानपणी इतक्या म्हणजे खूप लहानपणी या गोष्टी कळणं खरं अवघड असते की मुलांची आवड कशात आहे. ती हळूहळू बदलते आणि डेव्हलप होत जाते आपण म्हणतो. पण तिला आम्ही शिशु मंदिरमध्ये असल्यापासून ग्राउंड लावलं होतं मोकळ्या हवेत खेळण्याची सवय व्हावी म्हणून. पण मुळातच तिचा कल हा वाचनाकडे जास्त आहे. भरपूर प्रकारची पुस्तकं, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य तिला वाचायला आवडतं. आणि वर्गामध्ये तिच्या एक छोटंसं रॅक ठेवलेलं असायचं. म्हणजे मला आठवते शिशु मंदिरमध्ये पण बडबड गीतं किंवा अगदी वाचता पण यायचं नाही, पण चित्रांची पण पुस्तकं असायची. तर बाकी मुलं खेळण्यांसोबत खेळत असायची आणि ही मात्र त्या पुस्तकातली चित्र पाहणं किंवा त्याच्यावरती काय लिहिलं ते वाचण्याचा प्रयत्न करणं यात मग्न असायची. अजूनही घरामध्ये पण तिची स्वतःची एक लायब्ररीज आम्ही म्हणतो की इतकी पुस्तकं आहेत. तर वाचनाकडे आणि मुळातच अभ्यासाकडे आणि शांतपणे बसून मनन करत राहणं हा अशा प्रकारचं तिचं स्वभाव आहे असं म्हणायला हरकत नाही. पण खेळातही आहे. ज्या गोष्टीमध्ये जाईल तिथे डेडिकेटेडली पूर्ण 100% देण्याचा ती प्रयत्न करते. त्याच्यामुळे कुठल्याही खेळात असू देत किंवा स्पर्धेत असू देत ती यश मिळवतेच, हे एवढं नक्की. खूप छान, खरोखरच ऐकून छान वाटतंय. तुम्ही तिला अभ्यासासाठी म्हणून स्वतः काय, तिच्यासाठी अभ्यास तिने कसा करावा यासाठी म्हणून तुम्ही काय करत होतात? अभ्यासासाठी तर सेल्फ स्टडीवरती भर द्यावा असं मी नेहमीच म्हणते की मुलांनी स्वतः अभ्यास करणं अपेक्षित आहे. कोणी मागे लागून किंवा शाळेमधून अभ्यास करून घेतात, ठीक आहे, पण मुलांनी स्वतः तयारी ठेवून अभ्यास करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. अभ्यास वेळच्या वेळेस पूर्ण करणं आणि प्रत्येकाने स्वतःची अभ्यासाची एक स्ट्रॅटेजी ठरवायला हवी, कोणालाही कॉपी न करता. माझी क्षमता काय आहे, मी कशात कमी आहे हे प्रत्येक मुलाला माहिती असतं. तर त्या त्रुटींवरती मात करण्याचा त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि मीही तिला नेहमी तेच सांगत आले की अभ्यास मार्कांचं बघायला गेलं तर सगळ्या विषयाला सारखेच गुण आहेत, पण अभ्यासाचा वेळ प्रत्येक विषयाचा वेगवेगळा असतो. गणिताला कदाचित जास्त वेळ लागतो, तेवढाच भूगोल इतिहासाला कमी वेळ लागतो. पण मग ते वेळेचं नियोजन करण्यात मी तिला मदत केली. आणि रोजच्या रोज अभ्यास पूर्ण करते की नाही, शेवटच्या काही दिवसांमध्ये प्रश्नपत्रिका वेळेत सोडवते की नाही, वेळ लावून सोडवते की नाही, या गोष्टींकडे माझं बारकाईने लक्ष असायचं. आणि ते तिने व्यवस्थित केलंय, हे नक्की. गुड. तुम्ही एक मला विचारायचं यासाठी होतं कारण तुम्ही स्वतः एक डॉक्टर आहात आणि डॉक्टर असल्यानंतर तुमचा तसा वेळ पेशंटमध्ये जातो, घरातली कामं करण्यामध्ये जातो. कारण मला माहिती त्या म्हणजे मी जे ऐकलंय त्याप्रमाणे तुम्ही सगळं फूड आहे ते तुमच्या घरी तुम्ही बेसिकली बनवता. म्हणजे अगदी पिझ्झा जरी बनवायचं तर तुम्ही घरी बनवता आणि तो देता. या सगळ्यातनं या मुलीच्या यशाकडे लक्ष ठेवायचं आणि तिला हे यश गाठायचं आहे आणि तुला पहिलं तुझा अभ्यास हा चांगलाच राहिला पाहिजे यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतलीत. तर हे सगळं वेळेचं नियोजन तुम्ही ॲज अ डॉक्टर म्हणून तिच्यासाठी म्हणजे तुमच्या मुलींसाठी, दोन्ही मुलींसाठी कसं करता? हे खरं आहे की दोन्ही वेळेस क्लिनिक सांभाळून आणि मुलांकडे लक्ष देणं किंवा त्यांचा अभ्यास घेणं थोडी तारेवरची कसरत झाली. म्हणजे अगदी 10वीच्या वर्षी म्हणाल तर. पण माझ्या घरात माझ्या सासूबाई आहेत, त्यांचा खूप मोठा आधार आहे आम्हाला. म्हणजे त्या खूपशा गोष्टी घरातल्या मॅनेज करतात. त्याच्यामुळे मी शेवटच्या वर्षी खूप सारा वेळ तिच्या अभ्यासासाठी आणि तिच्याकडे लक्ष देण्यासाठी देऊ शकले. संध्याकाळच्या वेळेस अगदी न चुकता क्लिनिकहून आल्यानंतर 1-1.5 तास म्हणजे 9 वाजेपर्यंत, 8 वाजता घरी गेल्यानंतर 9-9:30 पर्यंत तिच्या अभ्यासाकडे मी लक्ष देत होते आणि नंतर मग उरलेली कामं. पण एवढं मात्र की दुसऱ्या दिवशीचा वेळ जाऊ नये म्हणून ती तयारी आदल्या रात्रीच करून ठेवलेली असायची. बऱ्याचदा अशा पद्धतीनेच चालू होतं. त्याच्यामुळे कधी कुठला गोंधळ झाला नाही किंवा कामं ओव्हरलॅप होण्याचा प्रश्न आला नाही. सो वेळेचं नियोजन मी तर म्हणेल की यशासाठी खूप महत्त्वाचं असतं. अगदी त्या अभ्यासाचं असू देत किंवा कुठल्याही कामाच्या बाबतीत असू देत, तुम्ही थोडंसं वेल प्रिपेअर्ड असायलाच हवं. खूप छान मॅडम. तुम्ही
स्वतः मुळात खूप वेळेच्या वेळेत नियोजनबद्ध आहात आणि त्यामुळे तिला ह्या सगळ्या गोष्टी करताना कधीही त्रास होत नाही. क्रेडिट गोज टू यू. आई आणि बाबांचं खूप मोलाचं योगदान आहे. आता मी बाबांकडे वळते, कारण आईने अभ्यासाकडे पाहिलं, पण बाबा हे तिच्यासाठी तिचे मोटिवेशनल गुरु आहेत असं ती नेहमी सांगते. आणि त्यामुळे आज म्हणजे दोन्ही बाजू, उजवा डावा हात असं आई बाबा तिच्यासाठी तिचे आहेत. आणि त्यामुळे दरवर्षी पहिल्यापासून 10वीपर्यंत आत्तापर्यंत पहिली येत आहे. तर डॉक्टर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ऋताला अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी यश या शब्दाचा अर्थ तुम्ही तिला कसा समजावलात आणि केव्हा समजावलात? अभ्यासाची गोडी ऋताला पहिल्यापासून होतीच. तिला अगदी तिच्या वाढदिवसाच्या वेळेस सुद्धा खूप सारी पुस्तकं तिला गिफ्ट यायची, कारण तिला पुस्तकं खूप आवडायची. खूप सारी पुस्तकं वाचत बसायची. इकडे वाढदिवसाच्या सेलिब्रेशन नंतर मुलं जमलेली खेळत असायची आणि हे एक पुस्तक उघडून वाचत बसलेली असायची. हे नेहमीचं चित्र असायचं तिच्या वाढदिवसाचं. तिला अभ्यासाची सवय लावण्यासाठी तिच्या शाळेतल्या शिक्षकांचा यांचा खूप मोठा सहभाग होता. 4थीत असताना स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या वेळेस मी तिला फक्त एवढंच सांगितलं होतं, ऋता, यश मिळवणं म्हणजे भिंतीवर असलेली पाल हातात चप्पल घेऊन मारण्यासारखं असतं. क्या बात आहे. जेव्हा तुम्ही भिंतीवरची पाल हातात चप्पल घेऊन मारायला जाता, ती पाल पहिल्यांदा जीवाच्या आकांतानं धावत असते. तुम्ही तिच्या मागे जीव खाऊन धावत असता. एका पॉइंटला तुम्हाला वाटतं आता एकच टोला आणि मेली पाल. त्या क्षणी पाल तिची शेपूट तोडून टाकते. ओके. तुम्ही त्या शेपटाकडे पाहाल आणि पाल पळून जाते. हा नेहमीचा अनुभव असतो. आणि जे सराईत पाल मारणारे असतात ते त्या क्षणी बरोबर टोला मारतात आणि पाल मारून टाकतात. याच्यामधनं सगळ्यात महत्त्वाची शिकण्याची गोष्ट अशी असते, तुमच्या ध्येयापासून जरा जरी लक्ष विचलित झालं तर तुमच्या हातातनं तुमचं ध्येय कधी निसटून गेलं तुम्हाला समजत नाही. तुम्ही नेहमी अभ्यास करत असताना किंवा इतर कुठल्याही ध्येयाकडे जात असताना आजूबाजूला अशी पालीच्या शेपटांसारखी इतर गोष्टी पण खूप असतात. उदाहरणार्थ व्हॉट्सॲपवरचे मेसेजेस, यूट्यूबवरचे व्हिडिओज, टी व्हीवरचे गेम शोज, तुमचे इतर अवांतर काही तुमचे अट्रॅक्शन्स असतात की कार्टून बघायचं असतं. या सगळ्या गोष्टी या पालीच्या शेपटासारख्या असतात. तुम्ही जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर यश तुमच्या हातून कधीच निघून गेलेलं असेल. पण जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकलात, यश तुमच्यापासून कधीही कुणीही घेऊन जाऊ शकत नाही. क्या बात आहे डॉक्टर. हे फक्त ऋतासाठीच नाही तर आम्ही सगळेजण हे ऐकतोय त्यांच्यासाठी यशाचं एक सुंदर, सोपं, साधं सरळ उदाहरण तुम्ही आम्हाला आज या निमित्ताने दिलं. मला पुढे जाऊन असं विचारायचं की ऋताची जी शाळा तुम्ही ठरवली, पुण्यात इतक्या नामवंत शाळा आहेत, तर तुम्ही हुजूरपागा हीच शाळा म्हणजे का आणि कशी काय निवडलीत? म्हणजे काय हेतू होता तुमचा? काय माहिती आहे का, मी आणि माझी मिसेस डॉक्टर प्राजक्ता, आम्ही दोघे जण डॉक्टर असल्यामुळे आम्ही बऱ्याचशा मुलांचं बघत होतो की बऱ्याचशा शाळांच्या मध्ये प्ले ग्रुपमध्ये असताना मुलांना स्क्रिप्ट शिकवली जाते. परंतु प्ले ग्रुपमध्ये असताना इतक्या छोट्या 2-2.5 वर्षाच्या मुलाला पूर्ण गोल आणि तिरक्या रेषा काढता येत नाहीत. आणि त्यात तरीसुद्धा कंपल्सरी बळजबरी मारून मुटकून मुलांना 2-2 पानं ते 2-2 पानी वह्या भरून ते गोल काढायला लावतात. याच्यामुळे होतं काय, मुलांना असं वाटतं की सगळ्यात किचकट काम काय तर अभ्यास. त्यामुळे शालाबाह्य होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं असतं किंवा अभ्यास टाळण्याचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. म्हणून आम्ही शाळा शोधत होतो. शाळा शोधण्यामध्ये पण आमचं अगदी असं सिंपल डिस्कशन होतं, ते अगदी तुमच्याशी शेअर करायला काहीच हरकत नाही. मी माझ्या मिसेसला म्हणलं, आपण काही धृतराष्ट्र आणि गांधारीची जोडी नाही की आपल्याला 100 मुलं होतील, 10-15 बिघडली तरी चालतील, 10-15 नाही शिकली तरी सुद्धा चालतील, 10-15 जण शिकतील, मोठी होतील, बाकीचे उडून नेतील, अशी तर काही आपली जोडी नाही. आपल्याला 1 किंवा 2 अपत्य होणार. त्याला सर्वोत्तम शाळा मिळण्यासाठी आपण लक्ष ठेवायचं आहे. आणि जे आपण बाहेर बघतो की मुलांना शालाबाह्य होण्याचं कारण काय असतं, तर प्ले ग्रुपमध्ये शिकवली जाणारी स्क्रिप्ट शिकवण्यासाठी सर्वोत्तम वय हे 5 पूर्ण असतं. म्हणून पहिलीमध्ये स्क्रिप्ट शिकवली जाते, म्हणजे लिपी शिकवली जाते सर्वप्रथम. आम्ही अशा खूप साऱ्या शाळा पाहिल्या, खूप साऱ्या शाळेतल्या मुख्याध्यापकांचे इंटरव्ह्यू घेतले, आधीच त्यांना भेटून आलो. काही मुख्याध्यापक असं म्हणले, आम्ही मुलांचा इंटरव्ह्यू घेतो, तुम्ही कोणांचे घेणार आहे? तेव्हा मी त्यांना सांगितलं, तुम्हाला वाटेल ते वाटेल, मला हे तपासून घ्यायचंय तुम्ही स्क्रिप्ट कधी शिकवता. जर तुम्ही पहिलीच स्क्रिप्ट शिकवणार असाल
तर मी माझ्या मुलीला तुमच्याकडे पाठवणार आहे. बर. बऱ्याचशा शाळांमधल्या शिक्षकांचं असायचं, मग प्ले ग्रुपमध्ये मुलांनी काय करायचं? प्ले ग्रुपमध्ये मुलांनी खेळायचं असतं, त्यांचं कौशल्याचा विकास करून घ्यायचा असतो. ऋता प्ले ग्रुपमध्ये होती, किती वेळा शाळेत काय केलं ऋता आज? मटार सोलला. सोलला किती? सोलला नाही, खाल्ला. हेच तिचं उत्तर असायचं. अच्छा. उशीला आभरे घाल. खेळायला शाळेमध्ये एकदा आम्हाला बोलवलं होतं मॅडम, 3 मजली त्यांचं फक्त खेळण्यांचं प्रदर्शन होतं. बर. एवढा मोठा खेळण्यांचा संग्रह मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या शाळेमध्ये असेल. अच्छा. त्यामुळे आम्ही हुजूर पागा अगदी परफेक्ट नक्की केली होती. अच्छा. म्हणजे हुजूर पागाचे इंटरव्ह्यू घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आपली मुलगी इथे परिपूर्ण होणार आहे. अहो, त्याच्यापेक्षा तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो. ऋता जेव्हा प्ले ग्रुपमध्ये होती, त्या प्ले ग्रुपमध्ये तिच्या शिक्षकांनी मला सांगितलं, ऋता गोष्ट खूप छान सांगते. क्या बात आहे. हा. मी असा फिस्कन हसलो. त्यांना बाईंना सांगितलं, बाई ही गोष्ट ऐकायच्या वयाची मुलगी आहे, सांगायच्या नाही, असं म्हणून मी सटकलो. दुसऱ्या दिवशी बाईंनी मला परत पकडलं. तिला त्या स्पर्धेला पाठवायचंय गोष्ट सांगायच्या. अच्छा. म्हटलं, अहो मॅडम असं कसं होऊ शकेल? तर म्हटलं, मी स्पर्धेची फी भरते. म्हणजे फी हा इश्यूच नाहीये, माझ्या बेसिक कन्सेप्ट मध्येच बसत नाहीये. अहो, ती गोष्ट ऐकायच्या वयाची मुलगी सांगेल कशी? पण बाईंनी मला तिथे पाठवायला लावलं. बाई म्हणल्या, माझ्यासाठी का होईना तुम्ही जाच तिथे, शाळेसाठी जा. अच्छा. शाळेकडनं नाव गेलो, ऋताला घेऊन गेलो. ऋतानी गोष्ट सांगितली, नुसती सांगून नाही थांबली, अहो बक्षीस घेऊन आली तिथे. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे शाळेतल्या शिक्षकांचं मुलांच्याकडे किती बारीक लक्ष असतं आणि काय आकलन असतं. हो. जबरदस्त. खूप आवडलं मला ते. आणि मला त्या क्षणी जाणवलं आपण परफेक्ट शाळा निवडलेली आहे. अच्छा. म्हणजे शिक्षकांनी पण तिच्याकडे जातीने लक्ष घातलं. कारण आताची पद्धत म्हणजे आता जी मुलं आहेत ते शिक्षकांचं फारसं ऐकून घेत नाहीत किंवा शिक्षक ओरडतील या भीतीने शिक्षकांशी फारसे जवळ जात नाहीत किंवा शिक्षकांनी मारू नये, शिक्षकांनी ओरडू नये असा पालकांचा अट्टहास असतो. याबद्दल यानंतर तुमचं मत काय झालं? म्हणजे तुम्हाला काय वाटतं शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधलं बाउंडिंग कसं असावं? शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आता ऋताच्या बाबतीत सांगण्यापेक्षा मी थोडा मागे जाईन. मी शाळेत असताना आमच्या शाळेत सर्रास झोडपून काढायचे, म्हणजे अक्षरशः धुवून पण काढायचे. अच्छा. मी ज्या ज्युनियर कॉलेजला होतो तिथे तर 2 स्वतंत्र शिक्षक नेमले होते 11वी-12वीच्या मुलांना धोपटून काढण्यासाठी. मी नेहरू स्टेडियमला बॉक्सिंग खेळायला जायचो. तिथे TJ नाईक सर होते. ते आम्हाला अक्षरशः स्किपिंग रोपनी मारायचे. त्यात मी त्यांच्या खास मित्राचा मुलगा म्हटल्यावरती फारच जीव आणि फारच ढिल्ला आहात. पण मी तुम्हाला एवढं निश्चित सांगेन, आज मी ज्या ठिकाणी बसलो आहे ते त्या नाईक सरांचा पण त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे मॅडम. काय असतं, हे ज्या पालीच्या शेपटांकडे आपलं लक्ष जातं ना, तेव्हा परत धोपटून पालीवरती लक्ष केंद्रित करण्याचं जे कसब आहे ना, ते एका धपाट्यात असतं, ते कशातच नसतं. खरंय. त्यामुळे शिक्षकांनी मारण्याबद्दल मला काहीही वाटत नाही. अच्छा. म्हणजे आजही त्यामुळे शिक्षकांचं मुलांचं एकमेकांशी संबंध चांगले राहतात किंवा लक्ष राहतं विद्यार्थ्यांकडे असं. आणि अजूनही कसं विचारतं की आता हिच्या शाळेमध्ये हिच्या वर्गात नाही म्हटलं तरी 80-90 मुली असतील आणि आताच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये 10-20-15 मुलं, त्या ह्याच्यामध्ये आणि ह्यांच्या शाळांमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? यांच्या शाळांच्या मध्ये प्रत्येक मुलीकडे अगदी कटाक्षाने लक्ष असतं शिक्षकांचं. कोण कशामध्ये एक्सपर्ट आहे, कोण कशामध्ये एक्सपर्ट आहे. आणि फक्त वर्ग शिक्षिकेला नाही बरं का, अख्ख्या शाळेला माहिती असतं कोण कशामध्ये एक्सपर्ट आहे. म्हणजे हिचा हिंदी हा विषय म्हणजे असं काही स्पेशल हिंदी नव्हता, हिचं 100 मार्काचं संस्कृत होतं, त्यामुळे हिंदी नव्हतंच. पण हिंदीमध्ये भाषण करण्यासाठी ऋता सप्तर्षीलाच बोलवा असं म्हणून पण सांगणार आहे, कारण ती खूप छान भाषण करते. असं म्हणून तिच्या हिंदीच्या बाईंनी हिला शोधून काढून हिच्यावरती ते काम सोपवलं. त्यामुळे नुसतं असं नाही, अख्ख्या शाळेमधल्या मुलींच्याकडे शाळेतल्या शिक्षकांचं खूप बारीक लक्ष असतं. तुम्ही ऋता आणि तुमची छोटी मुलगी तन्वी ह्यांना अभ्यासाकडे वळवण्यासाठी एक बाबा म्हणून तुम्ही मुलींशी कशा पद्धतीने वागता की ज्यामुळे म्हणजे तुमच्या मुलीचं नाही तर तुमच्या सहवासातले असणारे बरेच जण तुम्हाला ऐकतात ह्या बाबतीत, की काय केलं म्हणजे तुमचं फोकस तुमच्या करिअरकडे किंवा तुमच्या यशाकडे राहू शकतो, यासाठी तुम्ही तुमच्या मुलींना काय मार्गदर्शन केलंय आणि करतात? मुलींना काय किंवा मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगत असतो, जे काही करायचं ना ते फुल कॉन्सन्ट्रेशन आणि फुल डिवोशनने करायचं. अर्ध नाही करायचं. अर्धवट केलं ना ते काम एकदम बोगस काम होतं आणि बोगस काम झालं की ते तुम्हाला डबल करावं लागतं.
त्यापेक्षा एकदाच पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आणि पूर्ण डिवोशननी काम करायचं. म्हणजे मी नेहमी यांना सांगतो, चिडवायला लागला तर समोरचा किमान रडला तरी पाहिजे. अभ्यास करायला लागलात ना तर ते पुस्तक पण रडलं पाहिजे, अरे यार हिला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, एवढा अभ्यास तर झाला पाहिजे. हा, एक अशी अप्पर लिमिट ठरवायचं. आणि कसं असतं, प्रत्येकाला पुस्तक खूप सारी मुलं मी पाहिलेली की पुस्तक डोळ्यासमोर घेतलं की ग्राउंडवरचे मित्र मैत्रिणी काय कल्ला केला ते आठवतं. मुलांना अभ्यासाला बसवण्याच्या आधी 1-2 तास ग्राउंडवरती चांगला पिदळून आणायचा, म्हणजे त्यांचं पुस्तक हातात घेतल्यावरती ग्राउंडवरचे विषय डोक्यात येत नाही. अच्छा. या दोघींना माझ्या अंदाजाने एक 6-7 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये या दोघीजणी रोज सकाळी बॅडमिंटन खेळायला जायच्या. 6 वाजता SP च्या ग्राउंडवरती हजर. 6 म्हणजे 6ला दोघीजणी हजर असायच्या, 5:30ला घरातनं बाहेर पडायच्या. लवकर उठण्याची पण सवय लागली, एक चांगली सवय. रात्री विनाकारण फालतूगिरी करत जागण्यात काही पॉईंट नसतो. ते पण रात्री लवकर झोपायला लागल्या, सकाळी लवकर उठायला लागल्या, चांगलं 1-1.5 तास बॅडमिंटन खेळून यायच्या. आल्यानंतर मग अभ्यास एकदम पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने होतो. हे करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही डॉक्टर आहात, सो तुमच्याकडे ह्यांच्या वयाची मुलं पण येतात आणि ही पण आहे, ऋता पण आहे. या वेगवेगळ्या पद्धतीच्या मुलांना बघून आणि हिला बघून तुम्हाला काय वाटतं की कसं असावं ॲक्च्युली, आणि आपल्या मुलीमध्ये त्यांच्यातलं आणखीन काय असावं आणि त्या मुलांमध्ये तुमच्या मुलीमधलं काय असावं असं वाटतं? काय माहिती आहे का मॅडम, आपल्याकडे बाळ जन्माला येतं म्हणजे काय माहिती आहे का, तुमच्याकडे कच्चा खाणीतला हिरा दिलाय. तुमच्याकडे काम आहे त्याला पैलू पाडायचे. जेवढे पैलू जास्त तेवढा त्यातनं बाहेर पडणारा प्रकाश जास्त. जनरली काय होतं, पालक एकच बाजू धरतात आणि गरा 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 घासत असतात. म्हणजे तो शाळेत जातो, अभ्यास करतो, क्लासला जातो, अभ्यास करतो, घरी येतो. एकच बाजू घासण्यापेक्षा त्याला असंख्य गोष्टी दाखवा. शेवटी काय आहे, तुमचं मूल म्हणजे एक बिंदू आहे, त्याच्या उभ्या 360 अंशामध्ये आणि आडव्या 360 अंशामध्ये त्याचं एकच अँगल चांगला असणार आहे. सोपं उदाहरण तुम्हाला देतो मी. आता लता मंगेशकरांना तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. लताताई गाणं गातात, खूप सुंदर गाणं गातात, जगात भारी. लताताईंना जर सांगितलं की गाण्याच्याच क्षेत्रामध्ये पेटी वाजवणं येतं, तुम्ही पेटी वाजवा आणि गाणं म्हणा, नाही जमणार. पेटी वाजवण्याचं कसं वेगळं आहे. किंवा तुम्हीच गाणं लिहा आणि तुम्हीच गाणं म्हणा. गाणं लिहिण्यासाठी शांताबाईच हव्या. त्यांना सांगितलं शांताबाई तुम्ही गाणं गा, तर त्यांनाही जमणार नाही. तुमच्या मुलांचा पण एकच असा अँगल खूप भारी असतो, पण तुम्ही जोपर्यंत तो सापडत नाही तोपर्यंत त्याची प्रगतीच्या आड कशाला यायचं. जास्तीत जास्त क्षेत्र त्याला दाखवा आणि मग त्याच्यामधनं तो त्याचा चांगला अँगल दिसेल, तो शोधून काढेल आणि मग त्याला त्याच्या आयुष्याचा स्वर्ग असेल. तुम्हाला सगळ्यात ऋताची आवडलेली गोष्ट आणि तेव्हा तुम्हाला झालेला पहिला प्रसंग कुठला? ऋताची सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे खरं सांगू का, आता रिसेंट गेले काही वर्षातलं माझी गोष्ट आहे की मी तिला असं म्हणत असतो, ऋता अगं बाप म्हणून तरी तुला शिकवायला काहीतरी शिल्लक ठेव. ज्या कुठल्या विषयाला हात घालू त्यात तिला माझ्यापेक्षा जास्त माहिती असतं. मूर्तीशास्त्र तेही तिला माहिती असतं, नंतर विमानशास्त्र ती माझ्यापेक्षा चांगलं समजून घेते, नंतर वैद्यकशास्त्रामध्ये अजून मी तिला हात घालू दिलेला नाही कारण मला त्याच्यात अव्वल राहायचंय, तिच्यापेक्षा पुढे राहायचं. पण जे क्षेत्र तिला म्हणजे ती खेळायला जाते, प्रॅक्टिस करते. म्हणजे एक दिवस साधं लॉकडाऊन मध्ये काय करायचं, लॉकडाऊन मध्ये तिला म्हटलं तुला मी आज सपाट्या मारायला शिकवतो. म्हणजे काय? एक जोर मारायचा, अच्छा, उठून उभं राहायचं, एक बैठक मारायची. म्हटलं आता सपाट्या मारण्यात तर आपला हात ती धरूच शकत नाही. मी 80 सपाट्यावरती दमलो. तिने आणि तन्वीने 100 सपाट्या पूर्ण करून उठल्या. मला म्हटले बाबा आता रोज हेच ठरलं आपलं, रोज 100 सपाट्या, फार भारी वाटतंय. क्या बात आहे. ती तिथे पण तुमच्या पुढे गेली सगळीकडे. आणि प्रत्येकाला अपत्य जन्माला येतं तेव्हा नवरा बायकोची काय भूमिका असते, आपल्यापेक्षा उत्तम ही पुढची पिढी असावी आणि तशी आहे दोघी जणी. ओके, हो खरंच आहे. मी तुम्हाला ऐकते पाहते त्यावेळेला मला नेहमी जाणवतं की पेरेंट असावे तर ते तुमच्या दोघांसारखे. म्हणजे खरोखरच मला प्रचंड
पालक कसे असावेत हा एक माझ्यासाठी वेगळ्या मुलाखतीचा भाग असणार आहे आणि तो मी केव्हा तरी यानंतर परत करणार आहे. आत्ता ऋताच्या यशासंदर्भात आपण इथे खूप बोलायचं आहे आपल्याला. सो ऋताचं यश तुम्ही म्हणजे डॉक्टर पहिल्यांदा तुम्ही सांगा की तुम्हाला त्यावेळेला काय वाटलं की तिला 97 मार्क्स मिळालेत, अर्थात आनंद झाला, याच्या पलीकडे आणखीन काय? आनंद तर झालाच. सगळ्यात महत्वाचं काय आहे, तिला मी असं सांगितलं होतं, तुला जे हवं ते कर. मी माझ्या 60 वर्षापर्यंत तू काही चिंता करू नकोस. हो, मी 60 वर्षापर्यंत तुला हवे ते सारे शौक, तुला हवे ते छंद, तुला हवं ते शिक्षण, हे सगळं देण्याची जबाबदारी माझी. पण हे सगळं तुला फुकट नाही मिळणार. तुला आधी तुला प्रूव्ह करावं लागेल हे तुला मिळणं, तू ह्याच्यासाठी पात्र आहेस का. हा, मी तिला ऍस्ट्रॉनॉमीचा क्लास लावला होता. ऍस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करायचंय मला, IIA मध्ये शिकायचंय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍस्ट्रॉनॉमी ऍस्ट्रोफिजिक्स. म्हटलं ठीक आहे, हे तुला खरंच आवडतं, हे तुला प्रूव्ह करावं लागेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल मॅडम, GMRTचं नॅशनल अवॉर्ड आहे तिला, कॉम्पिटिशनमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. क्या बात आहे. तिने तेही प्रूव्ह केलंय. मला हे खूप भारी वाटतं की जे स्टेप्स तिला सांगतो, मी जे सांगितलं, जे काय करशील ते फुल कॉन्सन्ट्रेशन आणि फुल डिव्होशन, अगदी तसं करतीये आणि स्वतःला सतत प्रूव्ह करते, हे खूप भारी आहे. क्या बात आहे. आणखीन काय हवं या पलीकडे? म्हणजे तुम्ही जे सांगता ते ती प्रूव्ह करून दाखवते आणि मग म्हणजे तुम्ही तिला काय द्यायचं आहे आणि तिला काय घ्यायचं हे तिला मुळात स्वतःला, तिची मॅच्युरिटी एवढी भारी की तिला समजतंय की आपल्याला बाबांना हे दाखवायचं आणि मग आपल्याला ते मिळणार आहे. असेच आई बाबा पाहिजेत की जे मुलांना ध्येयापर्यंत नेऊन म्हणजे सगळं पुरवतात आणि मग ती मुलं ध्येयापर्यंत जातात. मला एक सांगा की ऋता प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये तिला प्राईज असतं, सगळं असतं. खूप मुलं अशी असतात की त्यांना मी मध्ये एक लेख वाचला की शाळेसाठी पैसे भरण्यापेक्षा असं करा की तुम्ही ह्या कंपनीचे शेअर्स विकत घ्या आणि जेव्हा ती मुलगी 15-20 वर्षाची होईल त्यानंतर तिच्याकडे ते शेअर्सचे पैसे तिच्याकडे खूप असतील. या बाबतीतलं तुमचं मत काय आहे की शिक्षणासाठी पैसे खर्च करावेत की पैसे सेव्ह करून नंतर भविष्यासाठी त्याचा त्यांना उपयोग करावा? काय माहिती आहे का मॅडम, मुलांच्यासाठी कितीही पैसे ठेवले तरी ते त्यांना काही आयुष्यभर पुरणार नाही. त्यांना आनंदाने पैसे मिळवण्याचं एक साधन द्यायचं असतं की ज्या साधनामुळे त्यांच्या आयुष्यात आनंद ते निर्माण राहीलच, पण त्यांना पैसेही मिळतील. तुमच्या सर्वात आवडीचं काम काय? आता मला सगळ्यात आवडीचं, माझे आजोबा पण डॉक्टर होते, माझे वडील पण डॉक्टर होते, मला ते भयंकर आवडतं पुड्या बांधणे काम. मी अत्यंत आनंदाने करतो. मी दवाखान्यातनं गेल्यानंतरही तेवढाच आनंदी असतो. मी कधीही दमलेला नसतो. का दमलेला नसतो माहितीये का? कारण हे माझ्या सगळ्यात आवडीचं काम आहे. ती तिच्या आवडीचं काम करावं म्हणजे ती न दमता छानपैकी काम करू शकेल. तिला ज्याच्यात आवड आहे, ज्याच्यात गती आहे ते तिने आवर्जून करावं. ते असे शेअर्स वगैरे ठेवणं म्हणजे अक्षरशः आपल्याच पोराला हँडिकॅप बनवून ठेवण्यासारखं आहे. गुड, मला हे असंच अपेक्षित आहे. असं पालकांनी पहिल्यांदा मान्य करायचं. माझा मुलगा काहीही कमवू शकत नाही, काहीही करू शकत नाही, म्हणून त्याच्यासाठी पैशाचे मनोरे बांधून ठेवायचे. आणि ते पोरगं रोज जातंय, त्यातल्या 2 गाड्या काढतंय, संध्याकाळी उडवून परत येत आहे. ह्याला जीवन नाही म्हणत. तुम्ही पालक म्हणून जगत असताना मुलांना माणूस म्हणून जगायला शिकवायचं असतं. पालकत्व म्हणजे काय माहितीये तुम्हाला? एक लाईन, तुम्हाला खूप वेळ खातोय मी, पण एक लाईन मध्ये सांगतो. हे जे अपत्य आपल्या घरी जन्माला आलंय ना, जगातल्या यच्च्या यावत प्राण्याला होतं तसंच आपल्या घरी अपत्य जन्माला आलंय. त्याच्यामध्ये माणसाच्या मुलामध्ये सगळे गुणधर्म असतात. म्हणजे जसं फसवून शिकार करणे, दुसऱ्याची शिकार पळवणे. तुम्ही पाहिलं असेल निसर्गामध्ये असं ठिकठिकाणी घडत असतं की शिकार करतो सिंह आणि दुसराच प्राणी पळवून नेतो. अशा सगळ्या गोष्टी असतात. ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या कापून टाकून त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवणं, याला पालकत्व म्हणतात. क्या बात आहे, खूप छान. तुमच्या मुलांनी म्हणजे अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय अशा सगळ्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्याच आहेत. ते ह्याच गोष्टी आहेत की त्यांनी कुणाचंही पैसे चोरता कामा नये, त्यांनी कुणाचीही कुठलीही वस्तू चोरून आणून लबाडी करून फसवून असं करून कमावता कामा नयेत. त्यांनी स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या पायावर उभं करणं म्हणजे माणसाला माणूस म्हणून घडवणं. मला हे पटलंय आणि मी तसंच तिला करणार आहे. जे पालक ठेवत असतील पैसे तो त्यांचा प्रश्न आहे. बरोबर आहे. प्रत्येकाची आपली आपली मतं आहेत आणि
मी वाचलं म्हणून मला आवर्जून वाटलं, कारण तुम्ही खूप पद्धतीने सगळ्या बाबतीत समाजाचा सामाजिक, आर्थिक, राजकीय असा सगळा तुमचा अभ्यास मी ऐकत असते. आणि मगाशी पण आम्ही बोलत होतो जेव्हा तुम्ही यायच्या आधी, तेव्हा मला ह्या दोघी पण म्हणाले की आमच्यासाठी, म्हणजे ही म्हणाली की बाबा माझे मोटिवेशन आहेत आणि माझा नवरा माझ्यासाठी मोटिवेशनल आहे. ही मला मिळालेली खूप छान, मला खूप भारी वाटलं की आजही असे आई बाबा आहेत की जे मुलांकडे पैशापेक्षाही मुलांच्या करिअरकडे जास्त लक्ष देणार आहेत. आणि हीच गोष्ट आम्हाला आमच्यासमोर आदर्श ठेवून गेलेली आहे. खूप छान डॉक्टर, खूप छान वाटतंय तुमच्याशी गप्पा मारताना. मॅडम, तुम्ही कसं पाहताय ऋताच्या या यशाकडे? तुमचं मत काय आहे? ऋताला 97% मिळाले आणि 10वी बोर्डामध्ये खूप जास्त आनंद झालाय, खूप अभिमानही वाटतोय. आणि सगळ्यात जास्त आनंद याचा वाटतोय की तिला हे आता कळतंय की प्रयत्नाचं यश हे नक्की मिळतंच. कुठेतरी 10वी बोर्डाची परीक्षा म्हणजे शालेय परीक्षांपेक्षा खूप वेगळी, खूप मोठी परीक्षा असते. आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना रिझल्टच्या वेळेस भीती वाटणं हे खूप साहजिक असतं. ती काल रिझल्टच्या आधी म्हणाली की आई, मला सगळे पेपर मी कसे लिहिले ते डोळ्यासमोर मला आठवत होतं की काय चुकलं असेल माझं, काय बरोबर असेल. पण कुठेतरी हेही माहिती होती की नाही, मी प्रयत्न केलेत आणि मला त्याचं यश हे नक्कीच मिळणार आहे. आणि मार्कलिस्ट हातात आल्यानंतर ती म्हणाली हो आई बरोबर आहे. म्हणजे मनापासून केलेले प्रयत्न कधीही वाया जात नाही. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं यश, योग्य ते यश हे मिळतंच. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आनंद याचा आहे की तिने 10वीचं वर्ष, मला वाटतं शालेय जीवनात सगळ्यात जास्त बक्षिसं तिने 10वीच्या वर्षात मिळवली. क्या बात आहे. बाहेरच्या सगळ्या स्पर्धा सांभाळून, मग त्या राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा असू देत किंवा निबंध स्पर्धा असू देत, वेगवेगळ्या शास्त्रीय उपकरणांच्या स्पर्धा असू देत, सगळ्यात जास्त बक्षिसं 10वीच्याच वर्षी मिळाली. आणि 10वी बोर्डात पण इतकं यश मिळालं. सो तिला हे कळून चुकलं की मनापासून प्रयत्न करायचेच असतात, सातत्याने करायचे असतात, यश तुमचंच आहे. खरंय. प्रयत्न करण्यापेक्षा ऋताची मेहनत खूप आहे. कारण मला प्रयत्न हा शब्द सुद्धा तिच्यासाठी खूप असं हे वाटतं, कमी वाटतं. कारण ती प्रयत्न नाही, ती ऍक्च्युली त्याच्यासाठी मेहनत घेते. म्हणजे प्रयत्न करून थांबत नाही, तर मला हे साध्य करायचं आहे याचा ध्यास तिने जो घेतलेला आहे तो खरोखर, आणि ते पूर्णत्वाला नेतीये. म्हणजे मला डॉक्टर तुम्हाला एक विचारायचं की ऋताला 8वीपासून ॲस्ट्रॉनॉमीची आवड आहे आणि ती वेगवेगळे प्रयोग करत असते, वेगवेगळं पाहत असते. तिला प्राइजेस त्यासाठी मिळालेत. काही ठिकाणी तुम्ही तिला घेऊन गेलेला आहात नॅशनल लेवलच्या अवॉर्ड कॉम्पिटिशनसाठी वगैरे. आणि मग तिकडे गेल्यानंतर तिकडचे आणखीन हिच्या बरोबरीचे जे विद्यार्थी असतात त्या सगळ्यामध्ये ह्या मुलीला कारण बऱ्यापैकी मुली या क्षेत्रामध्ये तशा खूप पुढे नाही आहेत, पण हिची एकंदरीत आकलन शक्ती बघता तिला त्याची आवड आहे. सो तिकडचं वातावरण हिच्यावरती तिला समजवण्यासाठी म्हणून तुम्ही कशा पद्धतीने तिला त्या ठिकाणी गाईड करत असता, केलं रादर त्यावेळेला? तिथे तिला घेऊन गेलो होतो. मला नेहमी असं वाटतं की मुलांनी या सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्यावा आणि मग स्वतःचं मत बनवावं. तिथे लोक काय करतात, कसे निरीक्षण करतात, काय काय प्रकल्प मांडतात. आम्ही सायन्स कॉम्पिटिशनला गेलो होतो, तिथे मुलांनी काय वेगवेगळे प्रकल्प मांडले होते ते समजून घ्यायचे. एक विचारांना वेगळी दिशा मिळत असते, त्या दिशेचा तिने अनुभव घ्यावा. वेगवेगळे प्रयोग, उपकरण समजून घ्यावे, लोक कसे एक्सप्लेन करतात, त्यातनं आपल्याला काही शिकायला मिळतंय का, याकडे लक्ष ठेवावं असं माझं नेहमी तिच्याच्या बाबतीत मत असतं. की तिने वेगवेगळे प्रयोग केले होते, जसे तुळशीची पानं वापरून पाणी शुद्धीकरण कसं करता येईल, वाळ्याची मुळं वापरून पाण्यामधले विषारी घटक कसे नष्ट करता येतील, याच्यावरती तिने केलं होतं. तिला ॲस्ट्रॉनॉमीचा प्रचंड आवड आहे, नाद आहे. ॲस्ट्रॉनॉमीशी निगडीत आता तिने मला सांगितलं होतं मला एक पुस्तक हवं आहे, आणि आमचे एक मित्र आहेत शहा म्हणून, त्यांना सांगेल ते पुस्तक ते हजर करून देतात. त्याप्रमाणे त्यांनी ते पुस्तक हजर करून दिलं. आणि सूर्यसिद्धांत पुस्तक, की जे ॲक्च्युली नंतर आम्हाला समजलं, सूर्यसिद्धांत हा हिंदू संस्कृतीमधला 16,500 वर्षापूर्वी लिहिला गेलेला ग्रंथ आहे. आणि त्याच्यामधल्याच सर्व कन्सेप्ट्स आता ॲस्ट्रॉनॉमीमध्ये PhD लेवलसाठी वापरल्या जातात. ग्रॅज्युएशन किंवा अर्ली स्टेजमधल्या मुलांसाठी त्या वापरल्या जात नाही. इतका मोठ्या प्रमाणामध्ये तो विशद केलेला आहे. त्याच्यामध्ये जे विषुववृत्त सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये जे अक्षांश सांगितले, रेखांश सांगितले, त्याच पद्धतीने आजही आपण वापरतो.
ओके. निलेश ओक सर आहेत की ज्यांनी ह्या पुस्तकाचा एक्झॅक्टली कालावधी सांगितलाय की 16,500 वर्षापूर्वीच हे पुस्तक लिहिलं गेलंय आणि तेव्हापासून ते पुस्तक आहे. मिळालं, तिने वाचलं, अभ्यास केला, त्याच्यामधली 2 ताऱ्यांच्या मधली अंतर काढण्याची जी पद्धत आहे तिने तिच्या भाषेमध्ये एक्सप्लेन केली आणि त्याबद्दल तिला GMRTचं नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स ऋता. थँक्यू. खूप छान. डॉक्टर, आणखीन एक मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शालेय पद्धतीतलं जे शिक्षण आहे की असं म्हणतात 9वीपर्यंत परीक्षा नको आणि काही शाळांच्या 9वीपर्यंतच्या परीक्षा नाही आहेत. 9वीत गेल्यानंतर मुलांना डायरेक्टली परीक्षेचे मार्क्स वगैरे दिले जातात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? परीक्षा ही पहिल्यापासून असावी की 9वी नंतर असली तरी ती चालू शकेल? कॉम्पिटिशन शिवाय गुणवत्ता येत नसते मॅडम. तुम्ही जेव्हा कॉम्पिटिशन विरहित समाज बनवायला जाल ना तेव्हा तुम्हाला गुणवत्ता विरहित समाजच मिळणार आहे. बरोबर आहे. 10 महिलांना जर तुम्ही सांगितलं पुरणपोळी बनवा तर त्या 10 जणी बनवतील. पण 10 जणींना जर सांगितलं पुरणपोळी तुम्हाला तीच मग सकाळी बनवली तशीच बनवायची पण आता 10तला जो पहिला नंबर येईल ना त्याला एक गुलाबाचं फुल मिळणार आहे. त्या 10 जणींनी नंतर केलेली पुरणपोळी खूप चविष्ट आणि वेगळी असेल मॅडम. बरोबर आहे. त्यामुळे जोपर्यंत कॉम्पिटिशन नाही तोपर्यंत तुम्हाला क्वालिटी मिळू शकत नाही. बरोबर. हे जे शैक्षणिक धोरण आहे की मुलांची परीक्षाच घेऊ नका, काही नाही, पूर्ण अभ्यासच करत नाही. तुम्ही ग्रामीण भागात जर जाऊन पाहिले ना 8वी 9वीच्या मुलांना लिहिता वाचता पण येणार नाही. खरंय. कठीण शब्द वाचता येत नाहीत अशी परिस्थिती निर्माण केली आहे. बरोबर आहे. त्यामुळे परीक्षा परीक्षा व्हायलाच पाहिजेत. चांगल्या एकदम काय म्हणतात त्याला अत्यंत काटेकोरपणे त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे. जास्तीत जास्त नव्हे तर कमीत कमी मार्क देऊन मुलांना त्यांच्या चुका दाखवून देण्याकडे कल असला पाहिजे, म्हणजे मुलांची गुणवत्ता वाढणार आहे. क्या बात आहे. खूप छान डॉक्टर, तुम्ही परीक्षेबद्दल बोललात. आता मी ऋता तुझ्याकडे वळणार आहे. खरं तर सगळं हे जे काही आहे हा सर्व व्याप सगळं हे काही आहे ते तुझ्यासाठी आहे. तू इतकं छान यश मिळवलंयस. तुझे आई बाबा तुझ्याबद्दल भरभरून बोलत आहेत. ते तुझ्यासाठी आज खूप मेहनत घेत आहेत. मला खरोखरच असं वाटतं की तुझ्यासारखे आई बाबा सर्वांना मिळावेत. तुला काय वाटतं की तू या दोघांकडे आणि तुझ्या बहिणीकडे लहानपणापासून आत्तापर्यंत कशा पद्धतीने पाहतेस? खरं सांगायचं तर आई आणि बाबा यांनी मला खरी प्रेरणा दिली आहे. आणि माझी बहीण आहे ना तिचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये. कारण बाबा म्हणतात नेहमी की आम्ही दोघी मिळून 100. बऱ्याच वेळेला मला आमच्या शिक्षकांशी बोलायला वगैरे थोडीशी भीती वाटते, पण माझी बहीण ते काम अगदी सहजपणे करते. सो हा गुण मी तिच्याकडनं घेतलाय की मोठ्या मोठ्या व्यक्तींशी जेव्हा बोलायला जाईन किंवा आता GMRT जेव्हा मी बोलले होते त्या सरांशी त्यावेळेला माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं की जा पुढे ताई, तुला जमणार आहे सगळं. क्या बात आहे. ती खूप छान मला मोटिवेट करत असते आणि बाबा तर माझे खरे मोटिवेशनल गुरु आहेत. आणि आई पण मला नेहमी प्रोत्साहन देत असते वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी. त्या दोघांनी मला एनकरेज केलं एखादी गोष्ट करण्यासाठी. त्याच्यामुळे खरं तर ती एखादी गोष्ट मी करू शकले असं वाटतं. मला एक सांग, तू लहानपणी सगळे मुलं सोसायटीमध्ये खेळत असत आणि बाबा मगाशी म्हटले तू पुस्तकं वाचत असायचीस. हा वेगळेपणा ऋता कसा काय ग? म्हणजे तुला खेळायची आवड नाही असं मुळीच नाही आहे, पण तू काय सांगशील की कशा पद्धतीने तू अभ्यास खेळ या सगळ्याकडे कशा पद्धतीने पाहतेस लहानपणापासून? मला खरं तर पुस्तकं जास्त भारी वाटायची. मुलं खेळतात, खेळणी खेळतात वगैरे. आणि आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हा आमच्या बाई मला खूप छान गोष्टी सांगायच्या. ते पुस्तक हातात घेऊन ते आम्हाला गोष्टी सांगायचं. सो मला नेहमी असं वाटायचं की ते जे बाई भारी सांगतात ना ते त्या पुस्तकामध्ये. मला वाचता येत नव्हतं पण तरी मला ते चित्र पण गंमत वाटायची की हा आज आपल्याला हे भारीतलं काहीतरी सांगणार आहेत. सो म्हणून मला त्या पुस्तकाचं जास्त अट्रॅक्शन होतं. म्हणजे इतर मुलं खेळत असतील पण भाई जे काही भारी गोष्ट सांगतात ना आपल्याला ती सगळी या पुस्तकात दडलेली. म्हणून मला पुस्तकं वाचायची आवड आहे तेव्हापासून की पुस्तकात जास्त भारी काहीतरी असतं. अच्छा, म्हणजे तुझी उत्सुकता वाढवणारं असं काही सारं त्या पुस्तकांमध्ये असायचं. हो. आता मला तू सांग, तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांना नेहमी जाता, तिथे वेगवेगळ्या शाळेतले फ्रेंड सर्कल असतं, म्हणजे मित्रमैत्रिणी वगैरे वेगवेगळे विद्यार्थी येतात. तुमची शाळा आणि त्यांच्या शाळेमध्ये तुला काय असं वेगळेपणा किंवा काय जाणवायचं?
तुझ्या शाळेत काय असावं असं तुला वाटायचं, आणि त्या मुलांना तुमच्याकडून तुला काय वाटायचं की तुमच्या शाळेतून त्यांना काय द्यावं, शाळेकडून काय? मला खरं मी भरपूर वेगवेगळ्या शाळेतल्या मुलांना भेटली आहे. म्हणजे खरं सांगायचं तर माझ्या शाळेतल्या मैत्रिणींपेक्षा इतर शाळेतल्या मित्रमैत्रिणी माझं जास्त आहेत. पण मला कधी असं वाटलं नाही की माझ्या शाळेने म्हणजे त्यांच्यापेक्षा माझ्या शाळेमध्ये काहीतरी जास्त म्हणजे माझ्या शाळेमध्ये काहीतरी करेक्शन असायला हवे त्या मुलांकडे पाहिलं तर. माझी शाळा 100% प्रयत्न करते. आमच्या शिक्षकांनी आम्हाला केलेलं मोटिवेशन म्हणजे तू जा, तू करू शकतेस, हे खूप जास्त छान आमच्या बाईंनी सांगितलं. अच्छा. म्हणजे मी बऱ्याच जणांना पाहिले की बरीच मुलं शाळेतले शिक्षक सांगतात म्हणून स्पर्धांना आली आहेत की काही नाही, आई म्हणाली जा स्पर्धेला, तू करू शकतेस आणि जा, तुला मिळेल बक्षीस आणि तुला बक्षीस घेऊनच यायचंय. अच्छा. आमच्या शाळेने मला कधी सांगितलं नाही की तुला बक्षीस घेऊनच यायचंय. माझी शाळा नेहमी सांगते तुला तिथे तुझ्या शाळेला सिद्ध करायला जायचंय. अच्छा. जाऊन जिंकून ये. ओके. कधीच नाही सांगितलं की तुला बक्षीस आणायचंच आहे. तिथे जा, स्पर्धा एन्जॉय कर, बक्षीस तुला आपोआप मिळेल. हो, क्या बात आहे. हेच खूप इम्पॉर्टंट आहे. तुला मिळालेलं पहिलं बक्षीस? हो, बाबांनी मग अशी सांगितलं तेच. मी सिंह आणि उंदराची गोष्ट सांगितली होती त्यावेळी. आईने मला सांगितलं होतं की तुला ही गोष्ट तिथे सांगायची आहे, काही नाही, असं सगळे लोक असतील आणि ते तुझी गोष्ट ऐकणार, तुझ्यासारखी छोटी छोटी मुलं आहेत. आणि मी ती गोष्ट सांगायला आधी नाही म्हणाले होते, खूप घाबरले होते. पण नंतर मी ती गोष्ट सांगितली आणि मला बक्षीस मिळालं. खरं तर मला कधीच वाटलं नव्हतं की मला त्या स्पर्धेत बक्षीस मिळेल, पण तो अनुभव खूपच जास्त छान होता. आणि त्या सरांनी पण खूप कौतुक केलं आणि बक्षीस मिळालं हे मला थोडंसं उशिरा कळलं, म्हणजे खरं सांगायचं तर. पण तेव्हापासून आतापर्यंत मला तसंच बक्षीस मिळवायचं म्हणून मी प्रयत्न करते. क्या बात आहे. खूप छान. म्हणजे तुझे ध्येय धोरणी आहेस तू मुळात, म्हणजे तुझ्या ह्या बोलण्यातूनच जाणवत आहे. तू पहिला नंबर शाळेतला कधीपासून येतोय तुझा पहिला नंबर? पहिला नंबर मी पहिलीत असताना, हो मला आठवते, मी पहिलीत असताना मी शाळेत पहिली आले होते तेव्हापासून. अच्छा. तुला असं का, म्हणजे मला एक असं विचारायचं आहे की पहिला नंबर आपला यावा, तुला यासाठी कोणी आधी असं सांगितलं होतं की पहिला नंबर आल्यानंतर तुझ्या मार्क्सचा भविष्यात त्याचा उपयोग होणार आहे वगैरे, असं काही तुझ्यासमोर 4थी-5वीत गेल्यानंतर तुला काही कळलं होतं का की माझ्या या मार्क्सचा मला भविष्यात उपयोग होणार आहे? नाही, खरं तर मला एवढंच माहिती होतं की जे काही मी अभ्यास करणार आहे ना त्याच्यात मला माझ्या सगळ्या मैत्रिणींपेक्षा बेस्ट व्हायचं. गुड, छान. हो, म्हणजे पहिलं असणं हेच खूप, पहिल्यापासून, कारण एकदा पहिलं येऊन तुला थांबून चालणार नव्हतं. शेवटपर्यंत तुझं तो रँकिंग, फर्स्ट रँकिंग जे आहे ते ठेवायचंच आहे यापुढे सुद्धा, म्हणजे तू जे करशील ते. तुला अभ्यासाबरोबर तुला वक्तृत्वही आवडतं, तुझं संस्कृत छान आहे, तुला म्युझिकची आवड आहे. हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज कसं काय बाबा, कसं सांभाळतेस हे सारं? खरं सांगायचं तर मी प्रत्येका गोष्टीला थोडा वेळ देते. म्हणजे आमच्या बाई नेहमी म्हणतात संस्कृतचा अभ्यास करायचा आहे ना, शालेय अभ्यास फक्त 20 मिनिटं कर, फक्त 20 मिनिटं. हा, पण पहिल्या वर्षातल्या पहिल्या दिवसापासून फक्त 20 मिनिटं रोज संस्कृतचा अभ्यास कर. मी 10वीला तसंच केलं, फक्त 20 मिनिटं रोज संस्कृतचा अभ्यास केला, पण एकही दिवस बुडवायचा नाही. ओके. आणि मग शेवटी संस्कृतचा अजिबात की असं खूप लोड नाही आला. संस्कृत भाषा एकदम सोपी आहे. रोज फक्त 20 मिनिटं दिली की संस्कृत एकदम सोपी आहे. एखादा श्लोक म्हण ना संस्कृतचा. मला सगळ्यात जास्त आवडतो श्लोक तो हा आहे, उत्तमो नाती वक्ता स्यात् अधमो बहुभाषते सुवर्णेन ध्वनिस्तादृक् यादृक् कांस्य प्रजायते. म्हणजे जे उत्तम लोक असतात ते खूप बडबड करतात. जे उत्तम लोक असतात ते अजिबात बडबड करत नाहीत, आणि जे अधम लोक असतात म्हणजे ज्यांना फारसं काही माहिती नसतं ते त्या बाबतीत खूप बडबड करतात. अच्छा. आणि जसे त्यांनी पुढे उदाहरण असं दिलंय की सोनं जर खाली पडलं तर सोन्याचा आवाज येत नाही, पण पितळ जर खाली पडलं तर पितळाचा आवाज येतो. हो. म्हणजे मला हा श्लोक रिअलाइज केव्हा झाला, आमच्या बाईंनी आम्हाला शिकवला, पण नंतर एक उदाहरण म्हणजे मी टॅली करून पाहिलं कसं येईल. माझ्या मैत्रिणीने समजा मला चिडवलं की, मला आठवतंय माझी मैत्रिणी ती मला खूप चिडवायची शाळेत असताना, तुला ना हे जमणारच नाहीये, तुला हे जमणारच नाहीये. आणि बाबा मला म्हणाले होते तिथे उत्तर देऊ नकोस. ती मला म्हणाली होती स्कॉलरशिप तुला मिळणारच नाहीये.
हो. पण मला वाईट वाटलं होतं खरं तर. आणि बाबांनी सांगितलं तिथे उत्तर देऊ नकोस, स्कॉलरशिप मिळवून दाखव ना. हो, बरोबर आहे. तसंच येते, तिथे बोलण्यापेक्षा करून दाखव. हा संदेश तो श्लोक देतो, जाऊन करून दाखव. म्हणून मी प्रयत्न केले आणि मी स्कॉलरशिप मिळवून दाखवली होती. क्या बात आहे. आणखीन एक गोष्ट आहे की तू 5वीत असताना तुझ्या आवडीचा विषय तेव्हा होता इतिहास म्हणजे, तर त्याच्यावर तर पुस्तक लिहिलं होतंस तू, आणि त्या पुस्तकाबद्दल काही किस्सा घडला शाळेमध्ये, तो काय किस्सा होता? ते पुस्तक आम्ही लिहिलं होतं आणि माझ्या 4 मैत्रिणी होत्या आणि आम्ही 4 जणींनी मिळून ते पुस्तक लिहायचं ठरवलं होतं. आम्ही 4थी पासून प्लॅनिंग करत होतो, म्हणून आम्ही 5वीत प्रॉपर ते पुस्तक लिहायला सुरुवात केली. हस्तलिखित म्हणजे काय असतं हे आम्हाला तेव्हा आमच्या इतिहासाच्या बाईंनी शिकवलं होतं आणि सगळं हाताने लिहायचं असतं वगैरे. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ते हस्तलिखित लिहायला सुरुवात केली. अगदी ते शेवटच्या टप्प्यात आलं आणि आमच्या वर्गातल्या एका मुलीने आमचं अख्खं हस्तलिखित फाडून टाकलं. ओ बापरे. पण खरं सांगायचं तर मी बाईंना काही सांगण्याच्या आधीच आमच्या वर्गातल्या सगळ्या मुलींनी बाईंकडे कंप्लेंट केली की ऋताचं हस्तलिखित तिने फाडून टाकलं. मग त्याच्यानंतर आमच्या बाई तिला खूप रागवल्या. त्यांनी पालकांना फोन केला त्या मुलीच्या की बघा तुमची पाल्य अशी करते. पण खरं सांगायचं तर ते हस्तलिखित तिने फाडल्यानंतर आम्ही पुन्हा नवीन सुरुवात केली पहिल्यापासून. आणि तेव्हा नंतर आम्ही फायनल हस्तलिखित तयार केलं. तिने फाडलं, त्याचं वाईट वाटलं, पण एक गोष्ट तिथे जाणवलं की माझ्या सगळ्या शिक्षकांनी मला सपोर्ट केला, माझं कौतुक केलं. ओके. मग तू ते पुन्हा नव्याने लिहिलं? पुन्हा नव्याने लिहिलं. तेव्हा आम्हाला आमचे करेक्शन्स केल्या, जे आम्ही चुकलो होतो आधीचं हस्तलिखित लिहिताना. ती एक संधी म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं. हो, म्हणजे जे काही वाईट घडलं त्यातून पण तो संधी. हेच तुमच्याकडे मला तुमच्या तिघांच्याही बोलण्यात जाणवलं की पॉझिटिव्हिटी आणि पॉझिटिव्ह एनर्जी ही खूप तुमच्याकडे छान आहे. निगेटिव्ह कुठे असं काहीच नाही. बाहेरच्या जगात निगेटिव्ह जे घडतं त्याचं कुठे मागमोसही नाही, त्याचा कुठे गंधही या सगळ्याला नसल्यामुळेच की काय तुझ्या यशामध्ये हे खूप मोलाचं योगदान आहे खरं तर, की निगेटिव्हिटी काही नाही. जे घडतंय ते पॉझिटिव्ह गोष्टीनेच घ्यायचं, म्हणजे आपण यशाकडे जातो. हे बरोबर आहे का मी जे आत्ता? हो, म्हणजे आमच्या बाईंनी आम्हाला एक गोष्ट सांगायच्या की त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह राहायला नेहमी सांगितलं होतं. रंजना नाईक, मी 4थीला असताना माझ्या सगळ्यात फेवरेट बाई होत्या. त्यांनी एक गोष्ट सांगितली, गुरुजी असतात ते कागद देतात आणि त्याच्यावर ते काळा ठिपका असतो, याच्यावरती तुम्हाला निबंध लिहायचा. तर मुलं असे निबंध लिहितात वेगवेगळ्या प्रकारचे की हा काळा डॉट म्हणजे मी आहे वगैरे वगैरे. आणि हा काळा डॉट आहे. काही जण भौगोलिक लिहितात की हा काळा ठिपका आहे, याच्यामध्ये इतके अणू असतील शाईचे वगैरे वगैरे. आणि सगळे शिक्षक ते वाचतात आणि नंतर ते शिक्षक म्हणतात तुम्ही फक्त काळ्या डॉटकडेच पाहिलं, आजूबाजूच्या पांढऱ्या पेपरकडे का नाही पाहिलं, त्या पांढऱ्या कागदाचा तुम्ही विचार का नाही केला. सो प्रत्येक गोष्ट आपण पॉझिटिव्हली घेतली पाहिजे ना. नुसता एखादी गोष्ट अरे ते हस्तलिखित त्याने फाडून टाकलं याचा विचार करण्यापेक्षा ते फाडलंय, त्याच्यातल्या चुका ज्या झाल्या होत्या त्या आपण पुढच्या हस्तलिखितात करेक्ट करू. ओके, असा विचार करावा असं वाटतं. खूप छान ऋता. खूप विचार इतक्या लहान वयात इतक्या चांगले विचार तू मांडते आहेस आणि हेच तुझ्या खरं यशाचं गमक आहे असं मला म्हणावंसं वाटतं. मला एक सांग, तू पुस्तकं खूप वाचतेस, वक्तृत्व, तर जेव्हा इतर लोकांचं तू वक्तृत्व ऐकत असतेस तेव्हा बेसिकली बारकाईने त्यातलं काय अनुभवण्याचा प्रयत्न करत असतेस तू? मला नेहमी असं वाटतं की समोरची व्यक्ती जेव्हा बोलते ना तेव्हा ती तिच्या बोलण्यातलं तिचं व्यक्तिमत्व कळतं. की बऱ्याचदा मी असं पाहिलंय की शिक्षकांनी लिहून दिलेला वक्तृत्व म्हणजे शिक्षकांनी लिहून दिलेलं भाषण आणि मुलांनी स्वतः लिहिलेलं भाषण लगेच कळतं. बरोबर. आणि शिक्षकांनी लिहिलेलं भाषण असतं ते बऱ्याच वेळेला मुलांना म्हणजे मी पाहिले की माझ्या बऱ्याचशा स्पर्धक मित्रमैत्रिणींना ते नीट एक्सप्रेस करता आलं नाही म्हणून त्यांचे नंबर गेले. अच्छा. त्यापेक्षा जे तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही तुमच्या शब्दात मांडायला शिकलं पाहिजे. म्हणजे आमच्या बाईंनी नेहमी आम्हाला सांगितलं तू स्वतः लिही, तू स्वतः कर, आणि जेव्हा ते मी स्वतः केलेलं असतं तेव्हा ते सर्वोत्तम असतं. क्या बात आहे. हे खरं आहे, तू म्हणतेस ते स्वतःने करू तेवढं ते नॅचरल आणि चांगलं आपण समोर मांडू शकतो. या सगळ्यासाठी सगळ्यात फोकस तुझा कशावरती जास्त असतं? हे सगळं साध्य करण्यासाठी तू कशावरती कॉन्सन्ट्रेशन जास्त करतेस? खरं सांगायचं तर हे सगळं साध्य करण्यासाठी माझं नेहमी लक्ष असतं की
माझे प्रयत्न कुठेही कमी पडणार नाहीत. हम्म. माझे प्रयत्न कमी नाही पडले पाहिजेत कुठे. मी जे काही देईन ते 100% असलं पाहिजे, एकदम बेस्ट असलं पाहिजे. कारण माझे प्रयत्न कमी पडले म्हणून माझं अपयश आलं हे मला आवडत नाही कधीच. अच्छा, म्हणजे तू पूर्णपणे तू जे काही करतेस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन, वाचन जरी असं तर त्यात तू इन्व्हॉल्व्ह असतेस, म्हणजे बाहेरच्या जगात काय चाललंय. हो, आणि जे वाचते त्याचं ॲप्लिकेशन करायला मला जास्त आवडतं. अच्छा, क्या बात आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय करतेस तू? ऍप्लिकेशन करणं म्हणजे काय? म्हणजे एक्झॅक्टली आता याचा माझ्या अभ्यासामध्ये मला खूप उपयोग झाला. मला आठवतं मी बाबा परीक्षेची तयारी करत होते आणि फलक्रम पाठ मला अजिबात कळत नव्हता. आणि एकदम दिवसभर मी एकदम पकली होते ते फलक्रम पाठ करून, आणि शेवटपर्यंत तो काहीच कळत नव्हतं. आणि आईने सांगितलं आणि बाबांनी सांगितलं करून बघ ना. मग मी एक जुनी फळी होती ती घेतली, त्याच्या खाली बॉल ठेवला आणि ती ठेवला. मी अख्खा सोफा उचलून पाहिला. ओ, तो बॉल वेगवेगळ्या अंतरांवरती ठेवून वगैरे आई बाबांची मदत घेऊन तो अख्खा सोफा उचलला होता. तेव्हा मला अख्खं फलक्रम ही कन्सेप्ट कळली होती. अच्छा. तू बोलतेस खरं, मी फक्त ऐकण्याचं कारण मला सुद्धा अजून नीट कळलेलं नाहीये जे इतक्या लहान वयात तू करतेस. सिरियसली मला 8वीमध्ये ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय मला स्वतःला खरंच कळत नव्हतं ऋता, जेव्हा तू ॲस्ट्रॉनॉमीचे प्रयोग करत होतीस. काय ग, म्हणजे काय याकडे तू कशी काय वळलीस, ॲस्ट्रॉनॉमीकडे कशी काय वळलीस? खरं तर सर आमचे रामदासी सर न्यू इंग्लिश स्कूलचे ते आले होते आमच्या शाळेत आणि कोणाला याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे, सांगा एक वेगळं क्षेत्र आहे. त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं होतं ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय, तर आकाशातल्या ताऱ्यांचा अभ्यास करणं. आणि मग त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं सांगितल्या होत्या, गोष्टी सांगितल्या होत्या. तुम्ही आकाशात सप्तर्षींना नेहमी पाहता, त्या सप्तर्षींसारखेच इतर वेगवेगळे ग्रह आकाशात आहेत, नक्षत्र आकाशात आहेत, त्यांचा आपल्या पृथ्वीवरती परिणाम होत असतो. सौरवादळाचा त्यांनी उल्लेख केला होता, त्याच्यामुळे खूप छान नॉर्दर्न लाईट्स दिसतात वगैरे. तर या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी आहे आणि हे खूप इंटरेस्टिंग फील्ड आहे. तुम्हाला शिकायचं असेल तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की अपॉर्च्युनिटी दिली होती तुम्हाला जर शिकायचं आहे त्यांनी. मग खरं सांगायचं तर मला तेव्हा काय झालं माहिती नाही. मी एकदम घरी आले आणि आईला म्हटलं, आई मला हे करायचं आहे. अच्छा, हे मला करून पाहायचं आहे, काहीतरी नवीन इंटरेस्टिंग वाटलं होतं. ॲक्च्युली आमच्या सरांनी तेव्हा खूप छान मोटिवेट केलं. ते म्हणाले, बघ ऋता, तुझ्या आडनावातच ॲस्ट्रॉनॉमी आहे, सप्तर्षी आहे तुझ्या आडनावात. खूप भारी, खूप भारी. खरं तर म्हणजे हे उदाहरणच खूप भारी आहे, त्यामुळे तुला आणखीन मोटिवेशन मिळालं. एकदम मला ते इन्स्पायरिंग होतं, खूप भारी वाटलं होतं. म्हणजे तुला कुठले विषय आवडत नाही असं मला वाटत नाही सगळंच, कारण तू इतके छान मार्क्स मिळाले त्यामुळे प्रत्येक विषय. तरी पण कुठल्या विषयाचा अभ्यास करताना तुला जरा असं नाही ठीक आहे नको किंवा अडचण वाटली आणि त्याच्यावर तू कसा मार्ग काढलास की नाही जरी हा अवघड असला तरी पण मला त्यात चांगलेच मार्क्स मिळाले पाहिजेत, हे कसं केलंस तू? खरं सांगायचं तर मला मॅथ्समध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन्स खूप अवघड जातात. इव्हन जायचे आणि मला खूप रडारडी झाली होती ते मला आलं नव्हतं म्हणून. तर मला नेहमी असं वाटतं की ज्यांनी पहिल्यांदा शोधलं असेल ना ते त्यांनी काय विचार केला असेल. अच्छा, त्याच्याकडे तर काहीच नव्हतं ना. जी ती व्यक्ती असेल जिने ते पहिल्यांदा शोधलं असेल. मग असं मी मागे शोधत गेले की क्वाड्रेटिक इक्वेशन पहिल्यांदा शोधलं कोणी. असं करत 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 मी मागे लीलावती नावाच्या ग्रंथात गेले आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जे लेखक आहेत ते एका तलावाच्या किनाऱ्यावर बसले होते आणि खूप सारे हंस तिथे होते, मोजता येत नव्हते इतके. आणि त्यांनी त्याचं वर्णन कसं केलं, इतक्या जोड्या आहेत, इतके हंस इथे दिसत आहेत, इतक्या प्रकारचे त्यांची पिल्लं आहेत, तर एकूण हंस काढा. एकूण हंस कसे बरं काढता येतील असं ते लेखक विचार करत असताना त्यांनी पुढे ते गणित मांडलं होतं. मग मी विचार केला की हां आता इमॅजिन करूया की एक तळ आहे छान, ते हंसांची इतक्या जोड्या आहेत, इतके ते हंस आहेत. असं करत करत जसे ते लेखकांनी विचार केला तसे मी विचार करत करत गेले आणि मला कळलंच नाही मला ते क्वाड्रेटिक इक्वेशन कधी जमलं. ओ क्या बात आहे, खूप छान. म्हणजे तू त्याच्यावरती स्वतःने सोल्युशन काढलंस आणि हे केलंस. असं कधी झालंय का की एखादी गोष्ट जमली नाही आणि हताशपणा आलाय, असं कधी झालंय का? एखादी गोष्ट जमली नाही खरं तर नाही. मी खूप प्रयत्न करते ती मिळवायचा, पण
जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की नाही आता ही गोष्ट मला जमणार नाहीये, तेव्हा सगळ्यात मोठा रोल माझ्या बहिणीचा असतो. ताई तुला नाही जमणार असं नाहीच आहे ग या जगात. हो हो, क्या बात आहे. हे खूप भारी आहे. खरं ती लहान आहे पण तुला फार मोटिवेशन जेवढी तुझ्यासाठी महान आहे बाबा. हो. खरोखरच म्हणजे हॅट्स ऑफ हर ॲक्च्युली. मला असं विचारायचं की तुला पुस्तकांचं वेड आहे आणि मी असं ऐकलं आहे की तू खूप पुस्तकं वाचल्याबद्दल तुला अवॉर्ड मिळाला आहे मागच्या 2-3 महिन्यापूर्वी. हो. सो ते काय आहे, म्हणजे काय किस्सा आहे तो, काय प्रसंग आहे? मला खरं तर आधी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते माझा सत्कार झाला होता. 100 पुस्तकं वाचली होती आणि त्यांची यादी त्यांना पाठवायची होती. त्याच्यावरती तुम्हाला काय वाटलं ते पुस्तकं वाचून, तर त्याबद्दल माझा सत्कार झाला होता. आणि हे लक्षात ठेवून आमच्या बाईंनी माझं नाव दिलं होतं एका स्पर्धेसाठी. इतर म्हणजे सगळ्या आंतरशालेय स्पर्धा होती आणि त्या सगळ्या शाळांमधली जास्तीत जास्त वाचन करणारी मुलं होती, त्यांचे इंटरव्ह्यू घेणार होते. आणि आमच्या शाळेतल्या 4 जणींना निवडलं होतं. खरं तर तो खूप छान किस्सा आहे. आम्हाला काहीच माहित नव्हतं की आम्हाला बोलवलंय कशासाठी शाळेमध्ये, आणि डायरेक्ट सांगितलं प्रिन्सिपल ऑफिसमध्ये जा. खरं तर खूप भीती वाटली. डायरेक्ट तसं प्रिन्सिपल ऑफिसमध्ये जा सांगितलंय. आम्ही गेलो आणि त्यांनी तेव्हा मला सांगितलं काय नाही, एका स्पर्धेसाठी तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, असं असं आहे आणि तुम्ही काय काय वाचलं, तुम्ही काय काय लिहिले ते सांगा. तर प्रत्येकाचा चान्स होता. आमच्या खरं सांगायचं तर 8वी नंतर ॲस्ट्रॉनॉमी सुरू झाल्यानंतर मी पूर्णच सायंटिफिक वाचनाकडे वळले. आधी जे मी ऐतिहासिक कादंबऱ्या वाचायचे, त्याच्यानंतर मी एकदम शास्त्रीय पुस्तकं वाचण्याकडे माझा कल जास्त होता. आणि बाकी सगळ्या मैत्रिणी एकदम साहित्यिक वाचणाऱ्या होत्या. ओके. आणि त्यांनी सगळ्यांना मी सांगितलं की मी काय काय करते, इतर मैत्रिणींचंही सांगून झालं. तर सगळ्यात जास्त चुरस रंगली ती मी आणि माझी सगळ्यात बेस्ट फ्रेंड. ॲक्च्युली आम्ही 2 जणी होतो तिथे. ती कविता करते, माझी मैत्रीण. आणि आमच्या दोघींमध्ये चुरस होती कारण मी हिंदी, संस्कृत, मराठी आणि इंग्रजी अशा 4 भाषांमध्ये वाचलेलं आहे आणि तिने वाचल्याच्या कविता केलेल्या आहेत आणि तिचं पुस्तक प्रकाशित झालंय. तर गंमत अशी झाली, आमच्या बाईंनी शेवटचा प्रश्न विचारला. आता हा शेवटचा प्रश्न, तुम्हाला असं विचारलंय की हे बक्षीस कोणाला मिळावं असं तुम्हाला वाटतं? बरं. आणि आम्ही 4घी विचार करत होतो आता काय सांगायचं, हे बक्षीस कोणाला मिळेल. असं विचार केला. माझं नाव सांगावं होतं पण प्रेरणा खूप छान असते असं तर मी सगळ्या बाजूने विचार करत होते. आणि सगळ्या मुलींनी सांगितलं की हां असं. त्यात आम्ही 4 जणी होतो, त्याच्यातल्या 2घींनी माझं नाव सांगितलं आणि की ऋता जे वाचते ते ती आम्हाला सांगते, काय वाचावं हे गाईड करते. सो आम्ही सांगतो की ऋताला मिळावं. आणि मी विचार करत होते की आता मी काय उत्तर देऊ. तर बाबांनी सांगितलं जे काही करशील ना एकदम सिक्सर मारून ये. अच्छा. आणि तिकडे गेले आणि बाईंनी विचारलं हां तर ऋता या दोघींनी तुझं नाव सांगितलंय तर आता तू सांग, तुला कोणाला वाटतं असं बक्षीस मिळावं. खरं तर मला खूप भीती वाटत होती पण मी तेव्हा काय सांगितलं की जर हा पुरस्कार साहित्यिक वाचनासाठी असेल तर मी प्रेरणाचं नाव सुचवेन. पण जर सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचण्यासाठी हा जर पुरस्कार असेल तर मात्र मला पुरस्कार मिळावा. हो हो, सगळं वाचन झालेलं आहे. आणि त्या हसल्या आणि मला वाटलं बहुतेक मी काहीतरी चुकीचं बोलते आधी. पण मला एक सवय की माझं भाषण वक्तृत्व स्पर्धांमध्ये हा खूपदा अनुभव आला की बोलून झालं ना भाषण की तुम्ही कसं बोललात हे त्या परीक्षकाच्या नजरेत दिसतं. आणि मी असं बाईंकडे पाहिलं, त्या हसल्या एकदम, एक कुठेतरी छान बोललीस असं त्या म्हणणार होत्या पण त्यांच्या ते डोळ्यात दिसलं चला आपण बरोबर बोललेलो आहोत. आणि म्हणजे ती माझी मैत्रीण प्रेरणा, तिला विचारलं, ती म्हणाली हां बाई ऋतासारखंच. अच्छा. जर साहित्यिक असेल तर मला दिलं पाहिजे आणि जर असं असेल तर ऋताला दिला पाहिजे. आणि त्या म्हणाल्या, हसल्या, पुन्हा हसल्या त्या परीक्षक आणि त्या म्हणाले की ठीक आहे अजून एकदा सांगा कन्फर्म कोणाला असं वाटतं. या वेळेला मला बोलायला चान्सच दिला नाही. अच्छा.
या सगळ्या जणी सगळ्यांचं एकदा बोलून झालं आणि माझ्याकडे पाहिलं आमच्या बाईंनी, तेव्हा मी फक्त स्माईल केलं आणि मी बोलणार तेवढ्यात त्या म्हणाल्या ठीक आहे कळलं मला, तर तुम्ही जर 2 दिवसात रिझल्ट शाळेत येईल. बापरे. आणि मला कळलंच नाही की काय झालं आणि मी घरी येऊन सगळ्यांना हे सांगितलं आणि बाबा म्हणाले तू खूप भारी बोलली आहेस, हो हो तू खूपच भारी बोलली. खरंच आहे. आणि मला कळलंच नाही की असं का म्हणतात सगळेजण की खूप भारी बोलली आहेस. आणि मी जस्ट नॉर्मल तेव्हा जे मला सुचलं तेव्हा ते मी बोलले होते आणि खरंच ते मला बक्षीस ते मिळालं 2 दिवसानंतर. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे तू जे उत्तर दिलं खरंच ऐकून, म्हणूनच मी मुद्दा म्हटलं की तो किस्सा मला लाईव्ह ऐकायलाच आवडेल, मला आधी नाही ऐकायचं, कारण तेच मला जाणून घ्यायचं होतं. आणि तू खूप वाचन केलंस आणि त्या वाचनाचाच प्रभाव तुझ्यावरती, तुझ्या बोलण्यात, तुझ्या बॉडी लँग्वेजमध्ये अगदी आहे. म्हणजे तू खऱ्या अर्थाने मैत्री जर कोणाशी केली असेल ना ऋता, आत्तापर्यंत मी जे ऐकले त्यात, तर तुझी पुस्तकांशी खूप चांगली मैत्री आहे. बरोबर आहे का? हो अगदी बरोबर. म्हणजे पुस्तक हे पुस्तक तुझे मित्र असं तू निबंध खूप चांगला लिहू शकते. म्हणजे याचा परिणाम तुझ्यावरती खरोखरच वाचाल तर वाचाल हे मी खूपदा ऐकत होते, पण तुझ्यामुळे मला कळलं की वाचाल तर उत्तम आयुष्य जगाल असं मला वाटतं. तू थोडं सोशल वर्क पण खूप लहानपणी केलंस, तो एक काहीतरी किस्सा आहे. 5वीत असताना कोणासाठी तरी ते रायटिंगचं काम किंवा असं काहीतरी तुमच्या शाळे थ्रू केलं होतंस, ते काय आहे? आमच्या शाळेमध्ये रायटिंग म्हणजे एका अंध विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी कोणाला इच्छा आहे असं विचारलं होतं. तर मी म्हटलं ठीक आहे करून पाहूया. आणि मी माझं नाव दिलं होतं आणि त्या मॅमनी पण ठरवलं होतं की मला पाठवायचं आहे. आणि मी तिथे गेले. खरं तर पहिला एक्सपिरियन्स होता आणि मला कळत नव्हतं. तो दादा होता आणि त्याला उत्तर सांगायचं नाही आपल्याला फक्त तो जे सांगेल ते उत्तर पाठ करायचं. अच्छा. आणि कसली हे परीक्षा होती त्याचा मला काही अंदाज नव्हता. आणि मी 5वीला होते आणि मी तिकडे त्या दादाकडे गेले तर त्यांनी सांगितलं मला, हे बघ ऋता, तुला त्याला उत्तर सांगायचं नाहीये, तुला प्रश्न वाचून दाखवायचा आहे आणि ऑप्शन वाचून दाखवायचे, तो तुला उत्तर सांगेल तर तुला टिक करायचं. आणि म्हटलं ठीक आहे. आणि त्याने खूप छान उत्तरे दिली. म्हणजे जेव्हा काय मला माहिती होतं त्याच्यातले हार्डली 1-2 प्रश्न फक्त मला येत होते आणि तेवढ्याची मग उत्तरं मला भारी वाटलं, कसला हुशार आहे हा दादा. आणि त्याने शेवटचा प्रश्न मला अजूनही आठवतोय. त्याला प्रश्न असा होता की शिवाजी महाराजांनी पहिला घेतलेल्या किल्ल्याचं नाव काय. आणि हा इतिहास आम्हाला होता 5वीला. तर तो म्हणाला, मी त्याला म्हटलं सांग दादा काय लिहायचं उत्तर. म्हणाला ऑप्शन वाच बरं. म्हटलं रायगड, राजगड, तोरणा आणि प्रतापगड. तो असा की रायगड टिक कर, रायगड. मी त्याला परत बघ दादा खरंच करू का रायगड, बघ हा. म्हणाला हा कर. मला त्याला उत्तर तर सांगायचं नव्हतं, उत्तर बरोबर यावं. हा म्हणून मी त्याला 2दा विचारलं बघ हा करू का. तो म्हणाला नाही थांब जरा आता. बरं वाच बरं ऑप्शन. म्हणाला राजगड, रायगड, तोरणा, प्रतापगड. आणि परत बघ ना दादा बरोबर तर सांग. तो म्हणाला हा तोरणा बरोबर. हा बरोबर उत्तर दिलं. ही जाण तुला अगदी लहान वयापासून, मदतीची सुद्धा जाण एक तुझ्या अगदी वयाची, तू 9-10 वर्षांची असशील तेव्हापासून तू लोकांना मदत करत आलीस. म्हणजे मी तुला विचारलं का, कारण तुझ्या मैत्रिणी जसं मगाशी तू सांगितलंस की काय वाचावं हे आम्हाला ऋता सांगते, ही मॅच्युरिटी आहे ना डॉक्टर सर आणि मॅडम, की खरोखर तुमच्या मुलीमध्ये हा घेण्यासारखा आदर्श असा गुण आहे की आपण काय वाचलं हे दुसऱ्यांना सांगून तिच्या ज्ञानाची भर ते दुसऱ्यांच्या ज्ञानात पाडते. खूप चांगली गोष्ट आहे ऋता. आणि हे संस्कार आहेत ना, हे तुझ्या आईबाबांकडून तुझ्यामध्ये आलेत. खरोखरच तुझ्याशी बोलताना इतकं बोलण्यासारखं आहे आणि खूप ऐकण्यासारखं आहे. आणि हा एका आहे इथे थांबून मी थांबणार नाही आहे, भविष्यात पण अनेक तू असे खूप खूप पुढे जाणार आहेस आणि तशा त्या विषयावरच्या मला तुझ्या मुलाखती घ्यायला खूप आवडणार आहे. मला तुला जाता जाता विचारायचं आहे की यश संपादन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? तू तुझ्या या मुलाखतीमध्ये संदेश म्हणून काय सांगशील सगळ्यांना? मला अरुणिमा सिन्हाचं एक वाक्य खूप आवडतं.
जेव्हा तुमचे प्रयत्न कमी पडतात तेव्हा तुम्ही अपयशी नसता. जेव्हा तुमचं ध्येयच मुळात कमकुवत असतं ना, तेव्हा तुम्ही खरे अपयशी असता. सो मला नेहमी असं वाटतं की जे तुमचं ध्येय असावं ते एकदम उच्च ध्येय असावं आणि ते उच्च ध्येयासाठी तुम्ही एकदम उच्च प्रयत्न करावे आणि तेव्हा जे यश तुम्हाला मिळतं त्याचा आनंद हा खरा सर्वोच्च आनंद असतो. खूप छान ऋता. थोडक्यात पण अगदी सर्वांना भावेल असं तुझा हा संदेश सगळ्यांसाठी आहे. अशीच खूप मोठी हो. ही आज तू यशाची एक पायरी आज सर केलेली आहे, 10वी 12वी. पुढे तुझं ध्येय काय, म्हणजे 12वी नंतर तुला पुढे काय ॲस्ट्रॉनॉमीमध्ये किंवा काय करायचं आहे तुला? हो, मला ॲस्ट्रॉनॉमीमध्येच करिअर करायचं आहे. खरं तर याचं कारण आहे बृहद विमानशास्त्र नावाचा ग्रंथ. हा भारद्वाज ऋषींनी लिहिलेला एक ग्रंथ आहे आणि या ग्रंथांमध्ये भारतीय प्राचीन विमानशास्त्राचा उल्लेख आहे. भारतीय लोकांनी सगळ्यात आधी विमान बनवलं होतं, म्हणजे जसं काही रावणाचं पुष्पक विमान असेल, हे तर खूप फेमस आहे. तर ते विमान बनवायचं कसं याबद्दल त्या पुस्तकामध्ये खूप छान मांडलेलं आहे. आणि हे विमान तुम्ही कसं काय तयार कराल, तर त्याच्यामध्ये असलेलं पाऱ्यापासून तयार केलेलं जे इंजिन आहे त्या विमानाचं, तर ते इंजिन मला बनवायचं आहे, म्हणून मला इंजिनियर व्हायचं. एक प्रश्न मला तुला विचारायचा की जेव्हा रिझल्ट लागला परवा दिवशी, त्या दिवशी सगळेजण रिझल्ट सेलिब्रेट करत होते आणि आम्ही सुद्धा सगळेजण तुझा आनंद एन्जॉय करत होतो, पण तू क्लास करत होती. हे काय बाबा, तू म्हणजे सगळेजण पार्टी सेलिब्रेट करतायत, 97 पडलेली मुलगी एकदम क्लास वगैरे करते आहे, हे काय म्हणजे कसं जमलं हे सारं? खरं तर त्या दिवशीचा क्लास होता आणि ॲक्च्युली त्याच्या मागे 2 कारण आहे. पहिली गोष्ट, माझ्या सगळ्यात आवडीचा विषय केमिस्ट्रीचा क्लास होता म्हणून मी तो करायचा ठरवला. आणि नंतर विचार केला की आपल्याला पुढे 97% मार्क कॉन्स्टंट ठेवायचेत ना, त्यासाठी आज छोटासा क्लास करावा लागेल. क्या बात आहे, खूप छान. अशीच खूप मोठी हो, भरपूर यश मिळव. मला ॲस्ट्रॉनॉमीमधली भारतातली नंबर 1 ऋता अमोल सप्तर्षी ऐकायला नक्की आवडेल. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि त्यासाठी तुला उदंड निरोगी चिरंतन चिरकाल आयुष्य लाभो हीच देवबाप्पा चरणी प्रार्थना. आणि तुम्ही तिघांनी पण आज मला इतका तुमचा अनमोल असा वेळ दिलात आणि तुमच्या या तिघांच्या यशामध्ये, तुमच्या आनंदामध्ये मला सहभागी करून घेतलं. आमच्या साहित्य उत्सवसाठी तुम्ही वेळ दिलात, त्याबद्दल आपल्या तिघांचे साहित्य उत्सवच्या समूहामधील सर्व सभासदांच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. थँक्यू. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.